असं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये द्राक्ष आहे, गहू आहे, चना आहे, त्यामध्ये जे रब्बी पिकं आहेत त्या सर्व रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान जालना, अकोला, वाशिम, बुलढाणा या परिसरामध्ये हा प्रचंड असा पाऊस झाला आणि गारपीट झाली। तर शासनाने मागचेही पैसे घोषणा केलेले अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि हा नव्यानं संकट आल्यामुळे खरं तर बजेटचा फोकस आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांना भरपूर मदत करणारा असावा। या सगळ्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकार आणि राज्य उभं राहावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे। आणि बघू आता बजेटमध्ये नेमकं काय ठेवलं आहे की आमदारांचे चोचले पुरवण्याचेच काम होणार आहे की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा बजेट आहे हे आता बजेट बघितल्यानंतरच कळेल। पण आमची अपेक्षा आहे की संकटात आणि आत्महत्याग्रस्त या राज्यामध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी या बजेटचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे। मी सरकारला मागणी करणारच आहे की तातडीनं याचे पंचनामे करा आणि केवळ पोकळ घोषणा करू नका। तरी त्यांच्या खात्यामध्ये शेतकरी रडतोय। कालपासून आम्हाला शेकडो शेतकऱ्यांचे फोन आलेत की साहेब हा प्रश्न उपस्थित करा, आमच्या हातात आता काही राहिलं नाही, होत्याचं नव्हतं झालं, सगळं संपलंय। आणि खरीपामध्ये तीच परिस्थिती झाली। सोयाबीनला 2013 मध्ये जे दर मिळत होते तेच दर आता मिळत नाहीये। 2013 मध्ये या नालायक राज्यकर्त्यांना विचारा आणि माहिती घ्या, त्यावेळेस 3800 रुपये ते 4200 रुपये सोयाबीनचा दर होता। आज 10 वर्षांनी तेवढाच दर सोयाबीनला मिळतोय। थोडी लाज वाटायला पाहिजे हमीभाव देतो म्हणून बोंबलणाऱ्यांना। ही परिस्थिती राज्यामध्ये आहे। त्यामुळं खरीपामध्ये संकटात सापडलेला शेतकरी आणि आता रब्बीचंही प्रचंड नुकसान, यातून शेतकरी सावरणं कठीण होईल। म्हणून तातडीनं सरकारने भरीव अशी मदत करावी अशी यावेळेस आमची मागणी असणार आहे। आता मला माहित नाही, माहिती घेतो आणि मग या संदर्भात बोलतो। जागा वाटपासंदर्भात आज एक महत्त्वाची बैठक तुमची पार पडते, काय नेमकं होणार आहे? आज जागा निश्चित केल्या जाणार आहेत? सगळं काही गोडगोड होईल, छान होईल। जे काही पाण्यात देव बुडवून ठेवले आहेत होऊच नाही, त्यांचे देव पाण्यात राहतील आणि ते पण पाण्यात जातील। सर्वच राहतील। प्रकाश आंबेडकर साहेबांनी जरा त्यांच्या काही कार्यक्रमामुळे थोडा वेळ मागितलाय। कदाचित ही बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठकीची आवश्यकता पडेल तर महाविकास आघाडी त्या दृष्टीने विचार करेल। माजी मंत्री बसवराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करतात, पुन्हा एकदा काँग्रेसला आज काही धक्का बिक्का काही नाही। जो जाता है जाने दो, जो ईमानदार आहे तो राहील। ईमानदार 100 कौरवापेक्षा 5 पांडवाच्या भरोशावर आम्ही लढणार आहोत। कौरवाची फौज तिकडे घोडा होत आहे। हे कौरव महाभारतातील कौरवाने जसा 100 असूनही प्रचंड व्यवस्था असूनही प्रचंड सैन्य असूनही पांडवांनी त्यांना हरवलं, त्याच पद्धतीनं आमच्या मागे ईश्वर आहे, आमच्या मागे देव आहे, आमच्या मागे अल्लाह आहे, आमच्या मागे शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या आधाराच्या भरोशावर आम्ही 5 पांडव जरी राहिले तरी यांना धूळ चारू, जाणाऱ्याला जाऊ देत, पण जे राहतील ते इमानदार राहतील आणि प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर जे असतील त्यांच्याबरोबर आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊ। मुंबई अहमदाबाद हायवेचं काम चालू आहे। वसईमध्ये सातत्याने कोंडी होते, अँब्युलन्स अडकलेली होती अर्धा रस्ता अधिक वेळ। 3 दिवसाची जुळं बाळांना घेऊन चाललेली होती, एका बाळाचा मृत्यू झालेला आहे, दुसरा बाळही सिरियस आहे। काय सांगाल एकंदरीत प्रशासनातील या नावाचा परिणाम होतो? काय आहे, प्रशासनाला काय सांगून उपयोग आहे? सगळ्यांचा मिलीभगत आहे। हे कामामध्ये टक्केवारी आहे, कोण कोणाला आवरू शकेल, कोण कोणावर दबाव टाकू शकेल। 25% जर घेत असणार, हे सगळे सरकारच 25%चं आहे, या 25% सरकारवर कंट्रोल कोणाचा राहणार आहे? कंत्राटदार जर 25% देत असेल शासनाला आणि प्रशासनाला तर यांच्यावर कोण अंकुश ठेवणार? त्यामुळे लोकांचा जीव महत्वाचा नाही आहे, यांची टक्केवारी महत्वाची आहे, हे या सगळ्या कामातून दिसते। महायुतीचं कुठे झालंय अजून? बिजत गोंगळा आहे, तो म्हणते 18, तो म्हणते 12, कधी वासिल यांचे 13, हे आता कळेल। त्याच्यातूनच आपसात भांडणं आहेत।
आमच्यामध्ये कुठलंही नाही, एकदम स्मूथली शांतपणे निवांतपणे आम्ही सगळं चाललो आहोत आणि आमचं सगळं काम व्यवस्थित होईल। आणि मुख्यमंत्री आता कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात माहित नाही, पण आम्ही महायुतीचा मात्र करेक्ट कार्यक्रम करू। सर, नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचारी गेले 6 दिवस इथे आंदोलन करत बसलेले आहेत। त्यांनी अशी खंत व्यक्त केली आहे की सरकारमधील कोणीच नाही, मात्र विरोधी पक्ष देखील आम्हाला कोणी भेटणार नाही। समान काम समान वेतनासाठी असं आहे, 6 दिवस झालेत अशा वर्कर जाऊन सरकारमधला कोणी 1.25 महिना होऊन होत नाही। आता आमच्याकडे कोणी अजून आलेले नाहीत, पण आम्ही भेटायला जाऊ। ते आता त्यांचा रोग सगळ्याला माहीत आहे, त्यामुळं ते कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतील आता आम्ही हाऊसमध्ये विचारू त्यांना। हिंदी में जानना चाहेंगे आज के अर्थसंकल्प में विरोधी का नहीं, हमारा यही कहना है सरकार से, अभी अर्थसंकल्प तो अभी तो हमें पता नहीं है, वो टेबल होने के बाद में भी हम इस बारे में बात कर पाएंगे। सवाल इतना है कि आज किसान बहुत तकलीफ में है। किसान का सुसाइड का प्रमाण पूरे देश के अंदर में महाराष्ट्र में सर्वाधिक है और किसान के फसलों को उपज को दाम नहीं मिल रहा है, एमएसपी का पता नहीं है। अभी कल परसों में जो ओले गिरे उससे भी रब्बी का हंगाम पूरा नष्ट हो चुका है। ऐसे में किसान को खड़ा करने के लिए अर्थसंकल्प होना चाहिए, किसान को भारी मात्रा में मदद करने के लिए ये अर्थसंकल्प में प्रावधान होना चाहिए, ऐसा हमें लगता है। अब सरकार अगर अपने आमदारों को व्यवस्था करने के लिए उनके ही काम के लिए अगर बजट लाती है तो ये महाराष्ट्र का दुर्दैव रहेगा। महाविकास आघाड़ी की जो बैठक होने वाली है उसमें किस तरीके का रुख लिया जाएगा और क्या नहीं, निश्चित रूप से हमारा बहुत ही पॉजिटिव तरीके से हमारा काम चल रहा है। हम लोग सब मिलकर निश्चित आघाड़ी हमारी मजबूती से आगे जा रही है। शीट शेयरिंग का काम कल आज बैठक है, इसके बाद भी हो सकता है। प्रकाश जी आम्बेडकर साहब ने कहा था कि हमें थोड़ा सा कार्यक्रम होने से आगे हो,